श्री स्वामी समर्थ। आज आपण खानदेशी तडक्यामध्ये डाळ गंडोळी करणार आहोत। सर्वांना आवडणारी आणि हवीशी असणारी ही भाजी आहे आणि नुकताच पावसाळा सुरू झाला आहे। पावसाळ्यामध्ये या भाज्या येत असतात आणि आंबट टुका हा बऱ्यापैकी अवेलेबल असतोच प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे आपण आंबट टुक्याची भाजी आज करणार आहोत। बघा, या प्रकारे काहीशे साहित्य मी घेतलेले आहेत। एक जुडी मी आंबट टुक्याची घेतलेली आहे, पालक घेतलेला आहे मी थोडासा, मेथीची भाजी घेतलेली आहे। आपण अर्धा पाव घेतले तरी चालेल ही भाजी, मेथीची भाजी आणि पालक। टोमॅटो 5 घेतलेले आहे, 3 वांगी, चवीनुसार मिरच्या आणि 5 ते 6 आपण जाड मिरच्या घ्यायच्या आहे। हे बघा, मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आपण ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये आपण ती लावणार आहोत। पण सर्वात आधी आपण ज्या भाज्या काढलेल्या आहेत त्या सर्व आपण कापून घ्यायच्या आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्या सुद्धा आपण यात टाकून घेणार आहोत। सर्वात आधी मी कुकरमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे। आपल्याला सफिशियंट मी 4 ग्लास पाणी घातलेलं आहे यात, कारण भरपूर प्रमाणात भाज्या असल्यामुळे आपल्याला एवढं पाणी हे लागतच असतं, म्हणून आपण साधारणतः यात 4 ग्लास पाणी घालायचं। त्यात मी हे बघा पूर्ण भाज्या ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि मग त्यात टाकत आहे। या दिवसांवरती या भाजीची चव फार अप्रतिम असते मैत्रिणींनो, आणि आंबट टुका म्हटला म्हणजेच डाळ गंडोळीची आठवण येतच असते, म्हणून तुम्ही नक्की बनवा। तुम्हाला ही खानदेशीतली डाळ गंडोळी नक्कीच आवडेल। भाजी टाकून झाल्यावर बघा मी मिरच्या पूर्ण कापून घेतलेल्या आहेत, टोमॅटो, शेंगदाणे पण आपण यात टाकणार आहोत। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी। सर्व मिरच्या आपण या सगळ्या कुकरमध्ये टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याची आपल्याला बुकटी करायची गरज नाही, आपण अख्खे शेंगदाणे यात टाकणार आहोत। मिरच्यांचं या प्रकारे डाळ गंडोळी म्हटली म्हणजे आपल्याला अशा गंडोऱ्या करूनच टाकाव्या लागत असतात, आणि या भाजीमध्ये आपल्याला या प्रकारच्याच मिरच्या टाकल्या तर चवीला पण खूप अप्रतिम लागतात आणि त्या पूर्ण भाज्यांमध्ये एकजीव होतात, म्हणून भाजी छान प्रकारे बनत असते। बघा, या प्रकारे आता आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे। साधारणतः 3 शिट्यांमध्ये छान प्रकारे हे पूर्ण शिजून तयार होत असतं। पूर्ण शिजून झाल्यानंतर आपण आता फोडणी तयार करणार आहोत। शिजेल तोपर्यंत यात बघा वांगी राहिलेली होती, वांगी सुद्धा आपण यात टाकून घेणार आहोत। हे बघा छान प्रकारे शिजलेल्या आहेत सर्व भाज्या। आता आपण ह्या रवीने लोणून घेणार आहोत। बघा, डाळ पण छान प्रकारे शिजलेली आहे। आता आपण हँड मिक्सीचा वापर यात करणार नाही आहोत, आपण यात साधी रवी असते त्याने आपण हे लोणून घ्यायचं, जेणेकरून ते जाडसर असतात ना भाज्या, त्यामुळे खायला ही भाजी फार चविष्ट लागत असते, म्हणून आपण या प्रकारे ही भाजी छान प्रकारे लोणून घेणार आहोत, जेणेकरून ज्या भाज्या आहेत आणि ज्या मिरची आणि डाळ आहे ते पूर्ण ते एकजीव होत असते। तर फोडणीसाठी आपण साधारणतः मी 5 ते 7 पडी तेल घातलेलं आहे हे, कारण जास्त प्रमाणात भाजी असल्यामुळे आपल्याला तेलही जास्त लागत असतं। आपल्याला लसूण आणि अद्रकची पेस्ट सुद्धा लागणार आहे। साधारणतः मी 2 लसणाचे कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे। सर्वात आधी आपल्याला यात हिंग घालायचं आहे, हिंग विसरायचं नाही। हिंग छान प्रकारे तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण यात मोहरी टाकणार आहोत। 1 चमचा भरून आपण यात मोहरी घालायच्या, त्यानंतर 1 चमचा भरून आपण यात जिरं घालणार आहोत। त्यानंतर आपण जी लसूण अद्रकची पेस्ट केलेली आहे ती आपण यात टाकून घेणार आहोत। साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 इंच यात अद्रकाचा वापर करायचा आहे। या प्रकारे छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर आपण ही कुकरमध्येच टाकून घेणार आहोत। लसूण लालसर झाल्यानंतर आपण यात खोबऱ्याचे काही काप टाकणार आहोत। सुके खोबरे घ्यायचे, त्याच्या आपण अशा बारीक चकत्या करणार आहोत, त्या यात आपण फ्राय करून घ्यायच्या। आधी टाकायचं नाही, त्यामुळे लसूण हा व्यवस्थित फ्राय होत नाही, म्हणून आपण हा खोबरं नंतर टाकायचं आणि हे व्यवस्थित लालसर होईल तोपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घ्यायचं। खोबऱ्याची पण फार छान अप्रतिम चव लागत असते या भाजीमध्ये। बघा, आता भाजी छान प्रकारे शिजून झालेली आहे। आता आपण यात फोडणी घालायची आणि सफिशियंट असं आपण यात पाणी घालणार आहोत। थोडी आपण यात 1 चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा भरून आपण यात गरम मसाला घालायचा। तुमच्याकडे गरम मसाला असेल किंवा गोडाचा मसाला असेल तरी तोही तुम्ही वापरू शकता। गोडाचा मसाल्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता। यात बघा मी आता जी फोडणी तयार केलेली आहे ती आपण यात टाकून घ्यायची। या प्रकारे भाजी छान प्रकारे
मिक्स करून घ्यायची। बघा छान असा कलर आलेला आहे भाजीला। आता आपण 5 ते 7 मिनिटं हिला शिजू देणार आहोत। शिजल्यानंतर भाजी खाण्यायोग्य होत असते। कोथिंबीर असल्यास तुम्ही टाकू शकता, नसल्या तर काही आवश्यकता पडत नाही या भाजीमध्ये। पाणी टाकल्यानंतर आपण चवीनुसार यात थोडं मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर आपण 5 ते 7 मिनिटं भाजी छान प्रकारे शिजू द्यायची। या प्रकारे मस्त आपली डाळ गंडोरी ही तयार झालेली आहे। भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा, अप्रतिम चवीची लागत असते। तुम्हाला नक्कीच आवडेल। प्लीज आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।